बिलॉंग करते. माझा फर्स्ट चेक होता 1540 रुपये आणि माझा आजचा हायेस्ट चेक आहे 25,160 रुपये. माझ्या हसबंड दोघांनी डिसिजन घेऊन सुरुवात केली. मॅडम आहेत, गणेश लारे सर, वैभव शिंदे सर. जसं इन्कम आपलं वाढत जातं त्यानुसार क्लब असतात, रँक असतात. ते आपण जेव्हा बिझनेस समजून घेणार त्याच्यामध्ये समजा लक्षात येईल. त्यानंतर टेंटेटिव्ह इन्कम जर बघितलं बिलो सिल्वरच्या अगोदर म्हणजे 80,000 पॉईंट होण्याच्या आधी आपण 3% इन्कम त्याला फर्स्ट इयर म्हणतो. सिल्वर डायरेक्टर जो होतो त्याला 60% मध्ये म्हणजे सेकंड इयरला जातो. त्यानंतर पर्ल टू प्लॅटिनम डायरेक्टर 8% आणि तिथून पुढे डायमंड डायरेक्टर अबाव 10% मध्ये जातो. म्हणजे काय 3% इन्कम घेताना जर आपण 50,000 पिढीचा म्हणजे 1 लाखाचा जर बिझनेस केलेला असेल तर तिथं किती येऊ शकतं 3,000 रुपयाचं पेमेंट मिळतं. सिल्वर डायरेक्टर मध्ये असेल सेम बिझनेस आहे फक्त काय पर्सेंटेज चेंज झाले 6% मध्ये आपल्याला तिथे 6,000चं इन्कम मिळू शकतं. तिथून पुढे जर विचार केला तर तिथं फक्त 8% वरती गेलेला असतो. तिथं 8,000चं इन्कम घेण्याचा चान्स असतो. बिझनेस तेवढाच आहे फक्त पर्सेंटेज मांडलेले आणि तिथून पुढे जर आपण 10% इन्कमला गेलो तर त्याच टर्नओव्हरवरती आपण 10,000चं इन्कम सुद्धा घेतो. अशा पद्धतीने अतिशय सुंदर असं स्ट्रक्चर आहे. मग आता इथं तुम्ही म्हणाल की हे तुम्ही सगळं सांगितलं हे खरं आहे, आम्ही थोडा वेळ विश्वास पण ठेवतो, पण खरंच इन्कम घेतात का? तर तुम्हाला हे लाईव्ह स्टेटमेंट बघायला मिळणार आहे. यामध्ये बघा 5 महिन्याला जवळपास हायेस्ट इन्कम जर बघितलं तर 74,000 आहे, 42,000 आहे, 47,000 पासून तर महिना 41,000, 86,000 असे इन्कम घेणारे लोक इथं तुम्हाला बघायला मिळणार आहे. यामध्ये जर बघितलं या सेकंड स्लाइड मध्ये टोटल इन्कम 5,74,000, 5,80,000, 6,19,000, 6,36,000 तर लास्टला 7,19,000चं इन्कम घेणारी लोक तुम्हाला बघायला मिळतात. त्यानंतर 7,27,000 पासून तर 9,67,000 हे दुसरे तिसरे कोणी नाही तुमच्या माझ्यामध्ये बसलेलेच लोक आहेत. तुम्ही जसे हॉलमध्ये बसले ते पण असेच हॉलमध्ये बसले होते, फक्त त्यांनी काय केलं डिसिजन घेतला, सुरुवात केली आणि आज त्यांचे फोटो इथे आहेत. त्यातली काही लोक तुम्हाला आज इथे स्टेजवरती पण बघायला मिळणार आहे. यामध्ये जर बघितलं टेलरिंग काम करणारे चांगले वेल एज्युकेटेड आहेत, हाऊसवाईफ आहेत, छोटा मोठा व्यवसाय करणारी अशी सगळ्याच कॅटेगरी मधली लोक तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. यामध्ये जर बघितलं तर बघा घुले फॅमिली आहे ज्यांचं आतापर्यंत टोटल इन्कम इथं 15,20,000 दाखवलंय, पण त्याचं इन्कम जवळपास 24 लाख रुपये झाले जे तुम्हाला इथं ऐकायला मिळणार आहे. त्यानंतर जर बघितलं तर अशी बरीचशी लोक आहेत. अनुष्का अवताडे मॅडम आहेत, वय वर्ष 27 किंवा असे कितीतरी पुरुष आहेत की जॉब करून त्यांच्याकडे संध्याकाळी किंवा दिवसातून 2 ते 3 तासाचा वेळ असतो आणि ज्याच्यामध्ये त्यांना एक्स्ट्रा इन्कम कमवण्यासाठी ते पार्ट टाइम मध्ये काही ना काहीतरी व्यवसाय करतात. अशा व्यक्तीने जर सगळं व्यवस्थित समजून घेतलं, सुरुवात केली आणि जर आपल्या जवळच्या काही लोकांना जर याचं सजेशन दिलं तर यामध्ये सुद्धा आपण आणलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या टर्नओव्हरवरती या बिझनेस मध्ये आणलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या टर्नओव्हरवरती 9 ते 12% इन्कम घेण्याचा चान्स आपल्याला इथून सुद्धा मिळतो. मग टेक्निकली माझ्या एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणीने किंवा एखाद्या रिलेटिव्हने 10 लाखाचा जर बिझनेस केला तर त्यावरती 1 लाखाचा जर बिझनेस केला तर त्यावरती मला किती इन्कम घेण्याचा चान्स आहे 10,000 रुपये. 1 लाखाचा बिझनेस केला तर 10,000 रुपये कमवण्याचा चान्स आहे. 5 लाखाचा केला तर 50,000 रुपये कमवण्याचा चान्स आहे आणि 10 लाखाचा केला तर 1 लाख रुपये महिना कमवण्याचा सुद्धा इथे मला चान्स मिळतो. यानंतर जर बघितलं आपण एक बिझनेस डेव्हलपमेंट स्ट्रक्चर आहे. इथं बघा मी इथं स्वतः आहे, मला इथले प्रॉडक्ट आवडले, ही इन्कम आपली जे आता मी तुम्हाला सांगितलं ना पॅसिव्ह इन्कम, त्यांनी सुद्धा जर 5,000ने खरेदी केली तर त्या 4 व्यक्तीच्या 5,000च्या खरेदीवरती मला जवळपास 1,400 ते 2,2400 रुपये कमवण्याचा चान्स मिळतो. आणि त्याच ठिकाणी जर विचार केला आणि त्याच व्यक्तीने जर 30,000ने म्हणजे बिझनेस अँगल समजून घेऊन जर खरेदी केली तर त्याच 4 लोकांच्या खरेदीवरती मला 14,400 रुपये कमवण्याचा चान्स मिळतो. आणि सेम तसंच त्यांना सुद्धा ही कन्सेप्ट आवडली, त्यांनाही वाटतंय माझ्या काही लोकांना याचा फायदा झाला पाहिजे, म्हणून त्या 4 लोकांनी त्यांच्या 4 लोकांना समजून सांगितलं. 16 लोकांपर्यंत आपण हे प्रॉडक्ट शेअर केले. त्यातल्या जर काही लोकांनी 16 लोकांनी 5,000च्या
खरेदीने सुरुवात केली तर त्यांच्या खरेदीवरती 6,400 रुपये इन्कम घेण्याचा चान्स मिळतो. पण त्याच्या वेळी त्यांनी बिझनेस समजून जर 30,000ची खरेदी केली तर तिथं आपल्याला 38,400 रुपये कमवण्याचा चान्स मिळतो. थर्ड स्पेल मध्ये जर विचार केला 16 लोकांनी, खूप काही लोकांना नाही पण 4च लोकांना जरी शेअरिंग केलं तर थर्ड स्पेल मध्ये 64 लोक होतात. 64 लोकांनी फक्त आणि फक्त महिन्याचा किराणा जरी भरत गेले तरी सुद्धा त्यांच्या खरेदीवरती 25,600 रुपये इन्कम घेण्याचा चान्स मिळतो. पण त्याच 64 लोकांनी याला बिझनेस म्हणून जर घेतलं आणि 30,000ची खरेदी जर केली तर तिथं 25,000च्या ऐवजी 1.5 लाख रुपये घेण्याचा सुद्धा चान्स मिळतो. खरेदी कोणी केली? कोणी केली? हा, तुम्ही समजून घ्या आता. मग मार्केटमध्ये कुठे ना कुठे अशा खरेदी रोजच्या रोज चालू आहेत की नाही? मग फक्त आपल्याला दुकान बदलायचंय. दुकान बदललं तर हे सगळं बदलणार आहे. असाच जर विचार केला चौथ्या स्पेल मध्ये 256 लोक होतात. 256 लोकांनी फक्त महिन्याचा किराणा जरी भरला तरी सुद्धा हे तुमचं ड्रीम इन्कम आहे का नाही? किती लोकांना वाटतं लाख रुपये महिना आला पाहिजे? काही आता नसतील. हा, पण जोपर्यंत हा तासावरती होत नाही ना तोपर्यंत देवाला पण कळणार नाही कोणाला द्यायचंय. म्हणून विचारलं कोणाचं स्वप्न आहे की 1 लाख रुपये महिना आला पाहिजे? तर बघा इथे सुद्धा 256 लोकांनी फक्त घरातला किराणा जरी घेतला ना तरी सुद्धा 1,02,400. पण त्यांनी जर बिझनेस समजावून घेतला तर महिना 6 लाख रुपये सुद्धा कमवायचा चान्स मिळतो. आणि इथं जर थोडंसं कॅल्क्युलेशन केलं तर बघा 5 स्पेल मध्ये इथं दिलेलं कॅल्क्युलेशन आहे 1024. असे टोटल टीमचं स्ट्रक्चर जर बघितलं 1,365 लोक होतात. 1,365 लोकांनी 5-5 हजाराची जरी खरेदी केली तरी सुद्धा आपल्याला 5,45,000 रुपये कमवण्याचा चान्स मिळतो. आणि त्यांनी जर 30,000चं मॉडेल जर घेतलं तर 32,78,000 आपल्याला कमवायचा चान्स मिळतो. काही जण म्हणतील हे अमाऊंट लय मोठी बाबा, बरोबर की नाही? बरोबर की नाही? कारण आपल्याला 10 ते 15,000, 20-25,000 रुपये जरी महिन्याला एक्स्ट्रा मिळाले ना तरी आपण खुश होणार आहेत की नाही? किती जण माझ्यासारखे? सगळे आहेत की नाही? मग मी पण तुमच्यासारखीच होते. पण मी काय केलं, थोडा निगेटिव्ह विचार केला की ठीक आहे ना 4 लोक 16 लोक इथपर्यंत माझ्या घरी जमलं पण तिथून पुढे मला जमत नव्हतं. पण मी लास्टला काय विचार केला 1,365 लोकांनी जर खरेदी केली होऊ शकतं ही खरेदी आपण 50% आणू. 1,365 लोकांनी नाही केली त्याच्या निम्म्याच लोकांनी खरेदी केली तर निम्मे पैसे तर भेटतील की नाही? 2.5 लाख रुपये भेटतील की नाही? आणि इकडे विचार केला इथे किती आहे 32 लाख 33 लाखापर्यंत तो आकडा. पण याच्या निम्मे 16 लाख. बरं काही अजून माझ्यासारखे निगेटिव्ह असतील 25% येऊ आपण. 32 लाखाचे 25% किती होतात? 8 लाख. वर्षाला 8 लाख जरी मिळाले तर माझ्या अकाउंटला 2 तासामध्ये ज्या गोष्टी या हॉलमध्ये होणार आहेत ना या गोष्टी फक्त मी काय केल्या समजून घेतल्या. सगळ्याच समजले असं काही नव्हतं पण मला जे पाहिजे होतं ते मला इथं मिळणार होतं. हा माइंडसेट क्लिअर होता. म्हणून सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत काय चाललंय याच्यावरती फोकस केला. कारण आज काय आहे, आज रविवार आहे. रविवारच्या दिवशी बऱ्याचशा गोष्टींचं प्लॅनिंग केलेलं असतं. महिला वर्ग तर मुलांना सुट्टी, मिस्टरांना सुट्टी म्हणून खूप साऱ्या गोष्टींचं नियोजन केलेलं असतं. आणि आज या सगळं नियोजन तुमचं बाहेर जाण्याचं प्लॅनिंग हे सगळं बाजूला ठेवून जर आपण इथं 2 तास देण्यासाठी आलोय तर मी नक्कीच प्रत्येक व्यक्तीला रिक्वेस्ट करेन की आपला मोबाईल तर सायलेंट ठेवाच पण आपल्या या डोक्यामध्ये सुद्धा आज इथं काय चाललंय याच्यावरतीच फोकस करायचा आहे. आहात रेडी तुम्ही सर्वजण? यस. तर चला तुमचा खूप वेळ घेणार नाहीये. मी फक्त तुमच्याशी 45 मिनिटं आपण इथं फक्त थोडंसं चर्चा करणार आहोत. आणि होऊ शकतं ही चर्चा करत असताना तुमची स्वप्न आणि गरजा तुम्हाला इथून पूर्ण करण्यासाठीचा एक युनिक असा मार्ग इथून सापडणार आहे. तर चला मित्रांनो आज आपण इथं कशासाठी आलेलो आहोत? एक अशी अपॉर्च्युनिटी की ज्या अपॉर्च्युनिटीमुळे आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या ह्या ज्या गरजा आहेत ना आहेत का तुमच्या आयुष्यातील या गरजा? यस. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातल्या गरजा आहेत.
अशी जी पैशांची बंडल आहेत ना, प्रत्येकाला वाटतं माझ्या कपाटाच्या तिजोरीमध्ये अशी बंडल असायला हवी. वाटतं की नाही महिला वर्ग? पर्समध्ये पण असेच पडले आणि शालीमारला आलं तर आहे की नाही स्वप्न? मग ही स्वप्न नाहीये, ही गरज आहे. यानंतर जर बघितलं, घर, गाडी, फॉरेन टूर असेल किंवा चांगलं आरोग्य असेल आणि समाजामध्ये मान सन्मान, हे सुद्धा आपलं स्वप्न झालंय की नाही? कारण एक काळ होता आपल्याकडे काही असो नसो तरी सुद्धा मान सन्मान होता, पण आज नाही म्हटलं ज्याच्याजवळ पैसा त्यालाच मान सन्मान असतो. खरं आहे की कुठे? ज्यांनी अनुभव घेतला त्यांना माहिती आहे. म्हणून या गरजा कंप्लीट करण्यासाठी आपल्याकडे ऑप्शन काय आहे? पैसा कमवण्यासाठी काय ऑप्शन आहे? पहिलं म्हणजे काय? एक छोटा मोठा व्यवसाय करायचा आहे किंवा एखादा जॉब आपण करू शकतो. आणि जॉब करण्यासाठी माणूस काय करतो? शिक्षण घेतो. 15 वर्ष, 16 वर्ष, 20 वर्ष शिक्षण घेतो. आणि शिक्षण घेतल्यानंतर कोणत्याच व्यक्तीला क्लॅरिटी येत नाही की एवढं शिक्षण झालं की या अमाऊंटचा आपल्याला जॉब लागेल. कोणाला क्लॅरिटी होती? आणि तेथपर्यंत आपण आलो आणि आज आहे गॅरंटी. म्हणून माणूस पैसा कमवण्यासाठी एकतर जॉब करतो, शेती करतो. आणि शेतीबद्दल सांगायचं झालं, मागच्या 4 महिन्यामध्ये आपण बघतोय शेतकऱ्यांचे काय हाल आहेत. बघतोय की नाही? आलेलं पीक सुद्धा खायला मिळालं नाही. कांद्याच्या रोपासाठी जे मुळे लावले ना ते सुद्धा गेले. दुसरं टाकले ते उगेल की नाही याची पण गॅरंटी नाहीये. सोयाबीन शेतामध्ये पिकवलंय पण पावसाने ते काढून आणि विकता सुद्धा आलेलं नाहीये. अशी ही शेतकऱ्याची अवस्था आहे. आणि मला सांगा, मग खरंच आज शेतीमधून आपण या सगळ्या गोष्टी कंप्लीट करू शकतो का? नाही. त्यानंतर जर बघितलं, आपल्याकडे छोटे मोठे व्यवसाय आहेत आणि मोठे व्यवसाय जर करायचं म्हटलं तर मोठं भांडवल लागतं. आणि मोठं भांडवल जर आपल्याकडे असतं तर आज आपण या हॉलमध्ये असतो का? नाही. मग जर ही आपली स्वप्न आपल्याला कंप्लीट करायची असतील तर आपल्याकडे या 2025 मध्ये सगळ्यात हायर लेवलची अपॉर्च्युनिटी कोणती असेल तर ती आहे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. मग या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे आणि आपण कशावर वर्क करणार आहे? तर सगळ्यात जगामध्ये आज सगळ्यात 2 गोष्टींची चिंता आहे, ती म्हणजे काय? आरोग्य आणि पैसा. तुमच्याकडे सुद्धा या दोघांपैकीच एक गोष्टीची कमतरता आहे. पैसा आहे तर आरोग्य नाही, आणि ज्याच्याकडे आरोग्य त्याच्याजवळ पैसा नाही. मग आपल्याला काय मिळणार इथून? प्रॉडक्ट यूज केल्यानंतर आपलं आरोग्य चांगलं राहायला मिळणार आहे. आजची काही कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत. ती कन्सेप्ट समजून घेतली तर पैसा अर्निंग करण्यासाठी आपल्याला आपली वेल्थ म्हणजे आपल्या बँकेतलं जे लॉकर आहे किंवा बँकेचं जे अकाउंट आहे ना त्याचं आरोग्य चांगलं राहण्यासाठीची पण एक संधी इथून मिळणार आहे. आणि जर या 2 गोष्टी जापन फॅमिलीमध्ये, जापन कुटुंबामध्ये असतील तर तिथं आनंद असतो की नाही? असतो की नाही? टेन्शन 2 गोष्टीच आहे. एक तर पैसा आहे म्हणून आहे किंवा पैसा नाही म्हणून आहे. मग जर जिथं आरोग्य पण आहे, पैसा पण आहे, तिथं आनंद असणार आहे. म्हणून आपलं मिशन काय आहे? हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. आणि हॅपीनेस मिळवण्यासाठी आपल्याला सगळ्यात मोठा सपोर्ट होतो तो ESCSI एज्युकेशन सिस्टमचा, की ज्यामुळे आपले विचार चांगले राहतात. यानंतर जर बघितलं, तुमच्या जोरदार टाळ्यांमध्ये मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. मिस्टर सचिन सावंत सर, कारण आज या व्यक्तींच्या विचारामुळेच आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत आणि यांच्याच विचारामुळे आज आपण इथल्या सगळ्या अचिव्हमेंट बघणार आहोत. याबद्दल सांगायचं झालं तर या कंपनीच्या प्रोफाईल आहे जी भारतातली सगळ्यात फास्टेस्ट लेवलला ग्रोइंग करणारी कंपनी आहे. मागच्या जवळपास 9 वर्षापासून रन करते. त्यासोबत बघितलं तर 700 करोडपेक्षा जास्त टर्नओव्हर झालेला आहे. R&D डिपार्टमेंट आहे. 250 पेक्षा जास्त प्रॉडक्ट आलं तर हे स्वतःचे ओन मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. या युनिटची खासियत काय आहे की 14 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असणारी लोक प्रॉडक्ट तयार करण्यासाठी हेल्प करतात. स्वतःचा R&D डिपार्टमेंट आहे स्ट्रॉंग पद्धतीचं. त्यानंतर जर बघितलं तर 70% इन हाऊस म्हणजे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि 30% ऑर्डर मॅन्युफॅक्चरिंग आहे. त्यासोबत जर बघायचं झालं, ऑनलाईन ऑफलाईन मध्ये अशा शॉपी आहेत जे आपल्या नाशिकमध्ये पण शॉप आहे. त्याचसोबत जगातली अशी एकमेव कंपनी आहे की जिचं स्वतःचं
ओपीडी सेंटर चालतं, पंचकर्म सेंटर्स पण चालतात. पहिलं पंचकर्म सेंटर साताऱ्याला चालू आहे, दुसरं पंचकर्म सेंटर अहिल्यानगरला आणि याच महिन्यामध्ये तिसरं पंचकर्म सेंटर संभाजीनगरला ओपन होते. त्यानंतर नाशिक आणि पुण्यामध्ये सुद्धा असे पंचकर्म सेंटर ओपन होणार आहेत. कंपनीची लीगल डॉक्युमेंट्स आहेत जे आपण वेबसाईटला जाऊन बघू शकतो. 16 पेक्षा जास्त लीगल डॉक्युमेंट्स आणि सर्टिफिकेट कंपनीचे आहेत. यासोबत जर बघितलं तर कंपनीकडे 250 पेक्षा जास्त प्रॉडक्ट्स 11 ब्रँड्स मध्ये आहेत आणि यामध्ये सगळ्यात पहिलं जे मी सांगितलं की हेल्थ केअर, आरोग्यात जागतिक समस्या झाली की नाही, काय कारण असेल? आहार आणि विहार. मग आरोग्याच्या समस्या, आपण लहान होतो त्यावेळेस एका गावामध्ये एकच डॉक्टर होता, पण आज जर बघितलं खेड्यामध्ये सुद्धा 4-4, 5-5 डॉक्टर पाहायला मिळतात आणि शहरामध्ये तर अवयव जेवढे आहेत तेवढे डॉक्टर पाहायला मिळतात की नाही? म्हणजेच काय, आरोग्य ही सुद्धा जागतिक समस्या आहे. मग आरोग्यासाठी आपल्याकडे असे काही सुंदर प्रॉडक्ट्स आहेत. यामध्ये ब्रँड प्रॉडक्ट आहे की जे आपल्या सनेज कंपनीचं ब्रँड अँबॅसेडर प्रॉडक्ट्स आहे ते म्हणजे आकाई सोना प्रॉडक्ट्स. आता बरेच जण म्हणतील याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये वेगळं काही नाहीये. याच्यामध्ये 15 प्रकारच्या आयुर्वेदिक बेरीजचा अर्क आहे. मग आता तुम्ही म्हणाल की फळं खायची तर बाहेर पण मिळतात, मान्य करते. किवी फळ सगळ्यांना माहिती आहे, पेशी कमी झाल्या, डेंग्यू झाला, ताप आला की किवी फळ खाल्लं जातं. त्याच्याने काय बेनिफिट होतं? पेशी लवकर ऍक्टिव्हेट होतात की नाही? पण रेग्युलर कोण आणून खातं? ड्रॅगन फ्रूट मार्केटमध्ये दिसतं ना, विकायला असतात. किती लेडीज अशा आहे भाजीपाला घेता घेता, फळ घेता घेता ड्रॅगन फ्रूट आणतात आणि पूर्ण फॅमिलीला खाऊ घालतात. लिची, अशी बरीचशी मार्केटमध्ये वेगळी फळं आपल्याला बघायला मिळतात, पण आपण त्याचा आहारात समावेश करत नाही. आत्ताच्या काळामध्ये आपल्याला अशा बेरीजची गरज आहे की जे आपल्या पेशींवर काम करणार आहेत. मग याच्यामध्ये असलेल्या बेरीज वेगळं काही करत नाही. आपलं शरीर कशापासून बनलेलं आहे? पेशीपासून ऊती, ऊतीपासून अवयव, अवयव एकत्र येऊन अवयव संस्था आणि अवयव संस्था एकत्र येऊन आपलं शरीर तयार झालेलं आहे. मला वाटतं आपण 3री 4थीला सगळेजण शिकलोय, पण आपल्याला फक्त शरीर महत्वाचं आहे. शरीरातले अवयव महत्वाचे वाटतात का? नाही. ते कधी महत्वाचे वाटतात? जेव्हा त्या रिलेटेड आजार होतो तेव्हा कळतं की हे आपल्यासाठी गरजेचं होतं. मग आकाई सोना काय करतं? आपल्या शरीरात गेल्यानंतर आपल्या पेशींसाठी सदृढ करण्याचं काम करतं. त्यामुळे आपले अवयव स्ट्रॉंग होतात. अवयव स्ट्रॉंग झाले तर शरीर स्ट्रॉंग होतं. शरीरातली वात, पित्त, कफ प्रवृत्ती बाहेर काढण्याचं काम करतं. शॉर्ट आणि सिंपल सांगायचं झालं, जसं आपल्याकडे 2 व्हीलर 4 व्हीलर असतात की नाही, सर्व्हिसिंग होते की नाही? शरीराची सर्व्हिसिंग कधी केली? बाहेरच केली. आता दिवाळी होती, पार्लरला जाऊन ब्लीच फेशियल सगळं केलं, महागातलं केलं, पण आतून शरीर स्वच्छ करण्यासाठी आपण काही करतो का? नाही ना. मग फक्त आपलं शरीर इंटरनली क्लीन करण्यासाठी आकाई सोना अतिशय उपयुक्त आहे. याचे फायदे काय होतात? याच्यापासून ऍसिडिटी पासून तर कॅन्सर सारख्या आजारांवरती याचे अतिशय सुंदर रिझल्ट बघायला मिळतात. मग काही जणांच्या डोक्यात प्रश्न येईल की मग हे आजारी व्यक्तीनेच वापरावं, असं काही नाही. किती जणांना आवडेल हॉस्पिटलमध्ये जाऊन महिन्याला, प्रत्येक महिन्याला सलाईन लावली पाहिजे, ऍडमिट झालं पाहिजे? आवडतं? नाही ना. मग ज्यांना वाटतं येणाऱ्या काळामध्ये मी आजारी पडू नये किंवा माझं शरीर ताकद राहिलं पाहिजे, त्यांनी वर्षातून 2दा याचा कोर्स करायला पाहिजे. म्हणून असं सुंदर असं प्रॉडक्ट्स आहे. यामध्ये आकाई सोना प्लस त्याच्यामध्ये 15 प्रकारच्या बेरीज आहेत. यामध्ये 30 प्रकारच्या ऍडव्हान्स बेरीज आहेत. त्यासोबत बघितलं तर डायजेशन रिलेटेड प्रॉडक्ट्स आहेत. आज बघितलं तर सगळ्यात जास्त समस्या आपल्याला डायजेशनची आहे. कशामुळे? आपण शिजवलेलं अन्न खातो की नाही? आणि शिजवलेलं अन्न पचायला जड असतं. फायबर युक्त आहार आपला कमी झालाय. बरेचसे पदार्थ आपल्या घरामध्ये आता फास्ट फूड मध्ये येतात आणि हे खाल्ल्यानंतर पचन जड होतं. म्हणून ऍसिडिटी सारखे प्रॉब्लेम आणि त्यानंतर मूळव्याधासारखे प्रॉब्लेम तयार होतात. किती जणांच्या घरामध्ये मूळव्याधाचा त्रास आहे? मग डायजेशनची इश्यू आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत. मग असंच आपल्याकडे त्रिफळा लिक्विड आहे ज्याला डिटॉक्सिन म्हटलं जातं. त्यानंतर ॲलोवेरा ज्यूस आहे, तुलसी ड्रॉप आहे. तुलसी ड्रॉप आपल्या प्रत्येकाच्या दारामध्ये तुलसी लावलेली असते, फक्त आपण त्याची पूजा करतो. पण आयुर्वेदामध्ये तिचं अनन्यसाधारण महत्त्व आहे की ती 24 तास ऑक्सिजन देते आणि शरीराची ऑक्सिजन लेवल वाढवायची असेल तर तुळशीचं सेवन गरजेचं
मग त्याची काळजी सुद्धा एक्स्ट्रा घेतली गेली पाहिजे, पण ती होते का? नाही, कोणतीच महिला घेत नाही. 100तून फक्त 1% महिला स्वतःची काळजी करतात. 99% महिला काळजी घेत नाही, म्हणून गर्भपिशवी रिलेटेड आजारांचं प्रमाण वाढले. असं सुंदर असं हे नारी प्रिया प्रॉडक्ट आहे. त्यासोबत शतावरी महिला आणि पुरुष प्रत्येक व्यक्ती वापर करू शकतो. त्यासोबत जर बघितलं, आपल्या घरामध्ये मुलं असतात की नाही, आणि आपली प्रॉपर्टी काय खऱ्या अर्थाने आपली मुलंच. मग जर हीच प्रॉपर्टी जर तरुण वयामध्ये आजारी राहणार किंवा त्यांना पण काही ना काहीतरी प्रॉब्लेम येणार, तर कुणाला आवडणार आहे का? नाही. मग आपल्या मुलांसाठी अतिशय सुंदर असं प्रॉडक्ट म्हणजे पीडियासत्व, की ज्यामुळे मुलांची उंची वाढायला मदत होते, मुलांची बौद्धिक म्हणजे बुद्धी वाढण्यासाठी सुद्धा मदत होते, मुलांना भूक लागते, झोप छान होते, मुलां रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावरती अतिशय उत्तम सोल्युशन आहे. असं काही नाही की मुलांना काही त्रास असेल तरच द्यायला पाहिजे. पण मला एक सांगा, लहानपणी आपल्याला चॉईस होती का खाण्यापिण्याची? म्हणून आपण टाकत आहे. आता आपल्या मुलं मार्केटचं 50 ते 70% खाल्लं जातं की नाही, त्यामुळे डायजेशन क्लिअर राहत नाही, आणि डायजेशन क्लिअर नसतं म्हणून मुलांमध्ये सुद्धा आरोग्याच्या समस्या वाढायला लागल्यात. आणि जर या समस्या वाढू नये असं आपल्याला वाटतं, तर त्यासाठी पीडियासत्व अतिशय सुंदर असं प्रॉडक्ट आहे. त्यानंतर पेनमाक आहे, गोमूत्र अर्क आहे, त्यासोबत बघितलं तर प्रोटीन आहे, की जेवढं आपलं वजन असतं तेवढं घाट प्रोटीन शरीराला गरजेचं आहे, पण आपल्या खाण्यापिण्यातून तेवढं प्रोटीन आपल्याला पोहोचत नाही. म्हणून अतिशय सुंदर असं प्रॉडक्ट प्लांट बेस असं हे प्रोटीन आहे, की जे अतिशय गरजेचं आहे. एक छोटासा नस्य ऑइल आहे, नाकाचं पंचकर्म करणारा एक छोटासा ड्रॉप आहे, 175 रुपयाचा आहे. पण यामुळे मेंदूचं सुद्धा पंचकर्म होतं, कारण मेंदूची रचना किचकट आहे. मेंदूच्या डॉक्टरची फीस पण तगडी लिहून द्यावी लागते, माहिती आहे ना. पण ह्या ड्रॉपमुळे नाकात टाकल्यानंतर डोक्याच्या, त्यानंतर कानाच्या, नाकाच्या, घशाच्या या ज्या नसा आहेत या क्लीन होतात. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, ऍसिडिटी होते, नसा ब्लॉकेजेस आहेत, अशा आजारांमध्ये याचे खूप सुंदर असे रिझल्ट मिळतात. त्यासोबत बघितलं तर ग्रीन टी आहे, सप्लिमेंटरी काही टॅबलेट्स आहेत की जे आपल्याला जेवणातून शरीराला कॅल्शियम असेल, मल्टीव्हिटॅमिन्स आहेत, हे पुरत नाही, ते सगळ्यात सप्लिमेंटरी टॅबलेट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ज्या व्यक्तीला पाहिजे त्याच्यासोबत आला, त्याच्यासोबत बसून तुम्हाला सजेशन दिलं जाणार आहे. त्यानंतर आपल्याकडे दुसरी जी हे आहे, त्यामध्ये हेल्थ केअर रिलेटेड इथिकल सिरीज आहे, की जे मेडिसिनल प्रॉडक्ट्स आहे. मग या मेडिसिनल प्रॉडक्ट्स मध्ये जर बघितलं तर यामध्ये ज्यांना पाईल्स म्हणजे मूळव्याध, बगंदर असा त्रास आहे त्यासाठी स्पेशली प्रॉडक्ट्स आहेत. त्यानंतर ज्यांना शुगर आहे, जवळपास 90% लोकांच्या घरामध्ये एका तरी व्यक्तीला शुगर किंवा बीपीचा त्रास आहे. मग ज्यांना शुगर आहे त्याच्यासाठी डायबिटिक किट आहे. त्यानंतर ज्यांना इन्फेक्शन असतं, स्किन रिलेटेड आजार असतात, त्यासाठी सुद्धा स्पेशली प्रॉडक्ट्स आहेत. असे बरेचसे इथिकल सिरीज मध्ये की जे डॉक्टर सजेस्ट करू शकतात. जॉईंट पेन आहे, त्यानंतर खोकला आहे, असे जे आजार असतात त्याच्यासाठी ह्याचं सजेशन आहे. मग ही पाईल्स केअर की जे जॉईंट रिलेटेड आजारांसाठी आहे. वेट मॅनेजमेंट, ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नसलेलं असं वेट लॉस साठीचं प्रॉडक्ट आहे. त्यासोबत पर्सनल केअर, पर्सनल म्हणजे काय, आपण जे रेग्युलर यूज करतो. इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती सकाळी उठल्यापर्यंत काय करतात, ब्रश करतात, आंघोळीला जातात. मग आपण मार्केटमधून कोणत्या ना कोणत्या ब्रँडचे टूथपेस्ट, साबण यूज करत असतो, पण आपल्याकडे जे साबण आहेत हे 100% बाथ सोप आहे, म्हणजे आंघोळीचे साबण आहे. आपण जे सोप वापरतो त्याच्या रॅपरवर जर वाचलं तर तिथे तुम्ही ना कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये टॉयलेट सोप लिहिलेलं असतं. टॉयलेट सोप म्हणजे काय, जो आपल्या स्किनची फक्त स्वच्छताच करतो, त्याला मॉइश्चर पुरवत नाही. आपले सोप स्किनची स्वच्छताच नाही तर तिला मॉइश्चर पण पुरवतात, म्हणून स्किन रिलेटेड आजार होत नाही. असे सुंदर असे 6 ते 7 प्रकारचे सोप आपल्याकडे आहेत. 2 प्रकारचे आयुर्वेदिक टूथपेस्ट आहेत. दातां रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यासाठी अतिशय सुंदर असे रिझल्ट मिळतात. केस गळतीसाठी तेल आहे, प्युअर खोबरेल तेल आहे. त्यानंतर टाल्कम पावडर, बॉडी मसाज ऑइल, उठणं, फेस वॉश, डेली यूज साठी क्रीम, पायाच्या ठेंग्यांसाठी क्रीम, हँड वॉश, परफ्यूम. ब्युटी थेरपी मध्ये जर बघितलं तर आपले फेस वॉश आहेत. त्यानंतर सनस्क्रीम आहे, बॉडी लोशन आहे, अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे, की आज केसांच्या पण भरपूर समस्या आहेत. सल्फेट फ्री शॅम्पू आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर अशी
ब्युटीची आवड असेल त्यांच्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर, लिपस्टिक, काजळ असे सगळे आयुर्वेदिक आणि व्हीगन प्रॉडक्ट आहेत. व्हीगन म्हणजे काय, व्हीगन बद्दल थोडंसं सांगेल. व्हीगन म्हणजे काय, ब्युटी प्रॉडक्ट बद्दल सांगायचं झालं तर आज सगळ्यात जास्त टर्नओव्हर कुठे होतो, सेकंड लेवलचा, तर तो ब्युटी प्रॉडक्ट्स मध्ये होतो. जगातला पहिला टर्नओव्हर जो होतो तो वेलनेस प्रॉडक्ट वरती होतो आणि सेकंड टर्नओव्हर जो होतो तो ब्युटी प्रॉडक्ट्स वरती होतो. पण ब्युटी प्रॉडक्ट जास्तीत जास्त वापरण्याचे साइड इफेक्ट्स काय असतात? ब्युटी प्रॉडक्ट्स मध्ये आर्सेनिक, लीड असे काही केमिकल असतात की ज्यामुळे महिलांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढत चाललंय, ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय. आणि हे केमिकल आपल्या कोणत्याही प्रॉडक्ट मध्ये नसल्यामुळे आपल्यासाठी अतिशय सेफ आहे. आणि व्हीगन म्हणजे काय, बरेचसे ब्युटी प्रॉडक्ट्स हे प्राण्यांच्या चरबीपासून तयार केले जातात. आपल्या याच्यामध्ये जनावरांच्या कोणत्याही घटकांचा वापर केलेला नाही, म्हणून आपण याला व्हीगन प्रॉडक्ट म्हणतो. त्यानंतर जर बघितलं तर आपल्या घरामध्ये लागणारे फूड प्रॉडक्ट्स आहेत, फूड सप्लिमेंट्स. मग यामध्ये जर बघितलं तर तुम्ही घरामध्ये साखर वापरतात की नाही? कशी वापरतात? किलो किलो. आता दिवाळीला तर 10-15 आणली ना. साखरेचे दुष्परिणाम प्रत्येकाला माहिती की नाही, तरी पण किलो किलोनी वापरली जाते. मग साखर वापरण्यापेक्षा जुन्या काळामध्ये लोक गुळ वापरत होते, म्हणून आरोग्याच्या समस्या कमी होत्या. महिलांमध्ये सुद्धा हिमोग्लोबिन, कॅल्शियमची प्रमाण कमी होतं. आता जे प्रमाण आहे हे वाढण्याचं कारण काय आहे? साखरेचा अतिवापर. त्याऐवजी आपल्याकडे सेंद्रिय गुळ पावडर आहे की हिचा वापर जर आपण आपल्या आहारामध्ये केला तर हिमोग्लोबिन तर वाढतं, कॅल्शियम वाढतं आणि शरीरासाठी अतिशय उपयुक्त असा हा 1% सुद्धा केमिकल नसलेलं, केमिकल फ्री जॅगरी पावडर आहे. त्यानंतर आपल्याकडे रॉक साल्ट आहे, याला आपण मराठीमध्ये सेंधव मीठ म्हणतो. जुने लोक सेंधव मीठ वापरायचे, त्यामुळे डायजेशन रिलेटेड प्रॉब्लेम होत नव्हते, गॅस्ट्रिक प्रॉब्लेम होत नव्हते. सेंधव मिठाचा फायदा काय होतो? शिजवलेलं अन्न पचवायला हलकं करतं. आपण जे पांढरं मीठ वापरतो हे समुद्रामध्ये तयार होतं. आज तुम्हाला माहिती आहे समुद्र किती स्वच्छ आहे आणि तिथेच तयार झालेलं मीठ पुन्हा प्रोसेसिंग साठी जातं, वेगवेगळे केमिकल वापरले जातात आणि आपल्या घरामध्ये येतं. म्हणून आज बऱ्याच अंशी मिठाचा अतिरेक झाल्यामुळे बीपी, थायरॉइड सारख्या समस्या वाढलेल्या आहेत. म्हणून आपण प्रत्येक व्यक्तीला सेंधव मीठ खाण्याचा सल्ला देतो. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे जो आपल्या किचन मध्ये रेग्युलर लागतो ते म्हणजे तेल. तुम्ही कोणतं तेल वापरता त्यापेक्षा तुम्ही किती प्रमाणात वापरता हे पण फार महत्त्वाचं आहे. जुने लोक लाकडी घाण्याचं शुद्ध शेंगदाणा तेल किंवा कोणतंही तेल लाकडी घाण्याचं वापरत होते, त्यामुळे जॉईंट रिलेटेड प्रॉब्लेम येत नव्हते. याचं कारण होतं ते स्निग्धयुक्त तेल जेव्हा वापरलं जात होतं त्यावेळेस हाडांना वंगण मिळत होतं आणि त्यामुळे हाडांची कॅपॅसिटी चांगली राहत होती. शेंगदाणा तेल लाकडी घाण्याचं खाल्ल्यामुळे त्यामध्ये असलेलं ओमेगा फॅटी ऍसिड आपल्या हृदयासाठी गरजेचं होतं, म्हणून वयस्कर लोकांना सुद्धा कधी हार्ट अटॅक येत नव्हता. आता जर बघितलं तर आजाराचं प्रमाण वाढलंय की नाही? वय बघून आजार होतात का? नाही. याचं कारण म्हणजे आपण घरामध्ये आपण काय वापरतो ते महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर जर बघितलं तर आपल्याकडे असेच खूप सारे चहा पावडर आहे, कॉफी पावडर आहे, त्यानंतर हळद, मसाले, चुलीवर भाजून तयार केलेले मसाले आहेत, टेस्ट अतिशय सुंदर आहे. दही पावडर, घरामध्ये लागणारं होम केअर मध्ये डिटर्जंट पावडर, फरशी पुसण्याचं लिक्विड, टॉयलेट क्लीनर, भांडी घासण्याचं लिक्विड, यामध्ये ऍक्सेसरीज मध्ये असे बरेचसे तुम्ही आमच्या साड्या किंवा ड्रेसेस बघू शकता. यामध्ये टी शर्ट आहे, लेदरचे बरेचसे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला देश हा काय आहे? कृषी प्रधान आहे की नाही? इथं बसलेला मला वाटतं जवळपास सगळेजण शेतकऱ्याची मुलं आहेत. मग कृषी प्रधान देश आहे तर आपल्याकडे ऍग्रीकल्चर मध्ये सुद्धा अतिशय सुंदर असे प्रॉडक्ट्स आहेत की ज्यांचा वापर आपण आपल्या शेतीवरती जर केला तर सेंद्रिय शेती करण्यासाठी आपण शेतकऱ्यांना मदत करू शकतो. अतिशय सुंदर असे रिझल्ट घेतलेली लोक सुद्धा आपल्या या हॉलमध्ये बसलेली आहेत. कांदा पिकासाठी असेल, कपाशी असेल, मका असेल, त्यानंतर द्राक्ष, डाळिंब अशा याच्यावरती सुद्धा अतिशय छान छान रिझल्ट घेतलेले प्रॉडक्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यानंतर जर बघितलं तर आपल्याकडे जनावर आहेत की नाही? आहेत ना. प्रत्येक शेतकऱ्याकडे जुन्या काळामध्ये 2-3 गाई, म्हशी, 4-5 काही ना काहीतरी राहत होतं. आता याचं प्रमाण कमी झालं, पण आपल्याकडे वेटरनरी प्रॉडक्ट्स आहेत की यामध्ये आपण शेतकऱ्याचंच नाही तर जनावरांचं सुद्धा आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हे मदत करतं. दुधातलं फॅट वाढतं, जनावरांचं आरोग्य
हे आयुष्य जगू शकतात. अशाच पद्धतीने जर बघितलं, सरांचं एक लेक्चर आहे पण वेळेअभावी आपण ते ऐकू शकत नाही. मग डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आता आपण हे बघितले, काय बघितले? प्रॉडक्ट बघितले की नाही, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे, जे आपल्या घरामध्ये वापरल्यामुळे आपल्याला काय काय फायदे होणार आहे हे माहिती झालं. शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय खतं माहिती झाली, जनावरांसाठी सुद्धा 2 लिक्विड आपल्याला माहिती झालं. पण आता डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये आपण काय करणार आहोत जाणून घ्यायचंय? जाणून घ्यायचंय? यस. तर चला आपण जाणून घेऊया की सनेजमध्ये आणि डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये काय मॉडेल आहे. मग डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री म्हणजे काय? ट्रॅडिशनल बिझनेस, जिथे आपण रेग्युलर खरेदी करायला जातो तिथं आपली खरेदी कशी होते बघा. तुम्हालाही माहिती आहे, कोणतीही वस्तू आपण जेव्हा दुकानात खरेदी करायला जातो तर ती वस्तू फक्त 40% तयार झालेली असते. खरेदी करताना आपण किती टक्क्यांनी खरेदी करतो? 100%. मधला 60% पैसा कुठे जातो? मधला 60% पैसा स्टॉकिस्ट, डिस्ट्रीब्युटर, डीलर, होलसेलर, रिटेलर आणि जाहिरात करणाऱ्या लोकांमध्ये वाटला जातो. पण तो पैसा कुणाच्या कष्टाचा असतो? आपण कमवलेला असतो ना. मग 40%ला वस्तू तयार होते माहिती असताना सुद्धा आपण खरेदी करताना 40% पे करू शकत नाही, 100%च पे करावे लागतात. पण डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये काय होतं? ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आहे म्हणजे सनेज असं आपण समजूया. इथं वस्तू तयार झाली आणि कस्टमर म्हणून खरेदी करताना आपण सुद्धा 100%नेच पे केली. पण डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये मधला 60% पैसा जो आहे हा सगळ्यांना सारख्या प्रमाणात वाटून दिला जातो. काय दिलं जातं? इथं जो 60% पैसा या 6 लोकांमध्ये वाटून दिला जात होता, तोच पैसा डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये सगळ्या लोकांना सारख्या प्रमाणामध्ये बेनिफिट रूपामध्ये वाटून दिला जातो. आणि शिवाय नुसतं वाटूनच दिला जात नाही, तर आपल्याला डिस्ट्रीब्युटरशिप सुद्धा मिळते. एवढे चहाचे डिस्ट्रीब्युटरशिप घ्यायचे असेल तर किती पैसे द्यावे लागतात? किती? 1.5 लाख. हा, 5 ते 10 लाखापर्यंत ती डीलरशिप जाते. कोणत्याही प्रॉडक्टची डीलरशिप घ्यायची असेल तर लाखो रुपये पे करावे लागतात. पण तुम्हाला जर सनेजची डीलरशिप किंवा डिस्ट्रीब्युटरशिप घ्यायची असेल तर इथं वेगळे पैसे पे करायची गरज पडत नाही. यासोबत जर बघितलं तर फ्री रजिस्ट्रेशन आहे, जे केवायसी डॉक्युमेंट आहे जे तुम्ही ज्याच्यासोबत आलात त्याला सेंड करा किंवा एक लिंक तुम्हाला दिली जाते ज्यामध्ये तुम्ही स्वतः पण हे फ्री रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर जर बघितलं तर आपल्याला काय काय बेनिफिट आहे? तर आपल्याला बेनिफिट आहे की डेली रुटीन मधले प्रॉडक्ट्स जे आपण कुठून ना कुठून तरी खरेदी करतो ते तिथून न खरेदी करता फक्त एकदा सनेजच्या शॉप मधून खरेदी करायची. तुमच्या आयुष्यातून फक्त एकदा शॉप चेंज करायचे, आयुष्य बदलू शकतं. मग काय होईल जर तुम्ही एकदा शॉप चेंज केलं तर तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे. क्वालिटीचे प्रॉडक्ट खरेदी केल्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहायला मदत होणार आहे. त्यानंतर सनेजच्या शॉप मधून खरेदी केल्यानंतर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे. डिस्काउंट मिळाल्यामुळे तुमची पैशांची बचत होणार आहे. आणि सगळा मामला कुठे येऊन थांबतो? पैशांजवळ. म्हणून डिस्काउंटमुळे पैशांची बचत होते. ऑफर्स मध्ये खरेदी केली तर फ्री प्रॉडक्ट मिळतात. बोनस मध्ये आपल्याला कॅशबॅक मिळते जे आपल्या अकाउंटला येते. आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्याला इथून मिळणार आहे ती म्हणजे इन्कम कमवण्यासाठीची एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आपल्याला फक्त आणि फक्त शॉप चेंज केल्यामुळे मिळणार आहे. किती लोक तयार आहात शॉप चेंज करायला? येस. पण ज्यांनी डिसिजन घेतला त्यांना फक्त शॉप चेंज केल्यामुळे इन्कम कमवण्यासाठी जी अपॉर्च्युनिटी मिळणार आहे त्या अपॉर्च्युनिटी मध्ये 11 प्रकारचे इन्कम घ्यायचा चान्स मिळणार. जॉब केल्यावर किती प्रकारचे इन्कम मिळतात? एक. आणि वर्षातून एकदा दिवाळीचा बोनस. तो कुठे येतो आणि कुठे जातो महिला वर्गालाच माहिती, बरोबर की नाही? मग त्या बोनस साठी सुद्धा 4 महिने आधीपासून प्लॅनिंग होतं. दिवाळीच्या बोनसचं काय करायचं होतं की नाही? पण इथं मित्रांनो प्रत्येक महिन्याला संधी आहे 11 प्रकारचे इन्कम घेण्याची.
सुद्धा कधी फक्त एकदा शॉप चेंज करायचंय. शॉप चेंज केल्यामुळे काय करायचंय? शॉप चेंज करून आपल्याला लागणारी हेल्थ रिलेटेड, डेली नीड्स रिलेटेड प्रॉडक्ट्स स्वतःसाठी खरेदी करा. त्यानंतर आज जर बघायला गेलं तर यापैकी कोणता ना कोणता तरी प्रॉब्लेम आपल्या आजूबाजूला असतो की नाही, आपल्या घरामध्ये असतो की नाही. मग हे प्रॉब्लेम दूर करण्यासाठी सप्लिमेंट खरेदी करायचे. शेतीचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, सेंद्रिय शेती करण्यासाठी फक्त शेतीचे प्रॉडक्ट्स खरेदी करायचे. त्यानंतर जर बघितलं ही खरेदी केल्यानंतर आपण पेपर कस्टमर होतो, रजिस्ट्रेशन झालं. कस्टमरला इथून काय काय मिळणार आहे? कस्टमरला इथून खरेदी केल्यावर साधारणपणे 30% डिस्काउंट मिळणार आहे. किती टक्क्याचा? त्यानंतर जे फ्री प्रॉडक्ट सांगितले ते 10 ते 15% फ्री प्रॉडक्ट पण मिळणार आहे. कन्सिस्टन्सी ऑफर मिळणार आहे, जी मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये समजून सांगणार आहे. आणि त्यासोबत जर बघितलं बोनांचा गिफ्ट असतं. ज्यांनी खरेदी केली त्यांच्या आयडीवरचा लकी ड्रॉ काढला जातो, त्यामधून सुद्धा गिफ्ट मिळतं. त्यासोबत बघितलं तर प्रीमियम क्वालिटीचे बेस्ट असे प्रॉडक्ट आणि 4 ते 12% मध्ये कॅशबॅक आपल्या अकाउंटला मिळते. असे बेनिफिट आपल्याला इथून मिळणार आहे. त्यासोबत जर बघायचं झालं जी कन्सिस्टन्सी ऑफर तुम्हाला समजावून सांगितली की नाही. कन्सिस्टन्सी म्हणजे काय? सातत्य. मग तुमचं सातत्य कुठे आहे सांगू? प्रत्येक महिन्याला 5,000चा 10,000चा किराणा आपल्या घरात आलाच पाहिजे. लागतोच की नाही? गरजेचं आहे. मग प्रत्येक महिन्याला जसा आपण किराणा कुठल्या ना कुठल्या शॉप मधून भरतो, तसंच किराणा फक्त जर आपण सनेकच्या शॉप मधून घेतला तर आपल्याला काय बेनिफिट होतात? ऐकायचे? यस. या हॉल मध्ये बसलेली प्रत्येक व्यक्ती मागच्या 5 ते 10 वर्षापासून कुठल्या ना कुठल्या होलसेलरच्या दुकानामधून प्रत्येक महिन्याचा किराणा भरता येईल नाही. उदाहरण घेतलं, काहींच्या घरात 5,000चा किराणा असेल, काहींच्या घरात 10,000चा असेल, होऊ शकतं काहींच्या घरात 3,000चा पण किराणा लागतो. मग ज्याच्या घरामध्ये तुम्ही मनातल्या मनात काउंट करा, ज्यांच्या घरामध्ये 5,000चा किराणा लागतो, महिन्याला 5,000 तर वर्षाला किती? 60,000. 5 वर्षाला 3 लाख, 10 वर्षाला 6 लाख. दिले काय मिळालं? काहीच नाही. आणि ते जर एखाद्याला व्याजाने दिले असते तर बरोबर आहे का? पण सनेज काय म्हणते, तुम्ही फक्त एकदा शॉप चेंज करा. महिन्याचा किराणा सामान तुम्हाला जे जे लागते ते पण तुमच्या चॉईसने आमच्याकडे खरेदी करा. यावर तुम्हाला काय मिळणार? 5,000च्या खरेदीवरती तुम्हाला 750 रुपयाचे फ्री प्रॉडक्ट्स पण मिळणार. 100 रुपये तुमच्या अकाउंटला कॅशबॅक पण येणार. आणि जे 5,000चे प्रॉडक्ट तुम्ही सगळ्यांनी खरेदी केले ना, ते MRP मध्ये 6,200 ते 6,500चे असतात. म्हणजे 1,200 ते 1,500 रुपये तुम्हाला डिस्काउंट पण मिळाला आहे. 750 रुपयाचे तुम्हाला फ्री प्रॉडक्ट पण, अकाउंटला 100 रुपये कॅशबॅक पण. आणि अजून काय सांगते माहितीये का? अशी खरेदी जर लगातार तुम्ही 4 महिने केली तर 5व्या महिन्याला फक्त पिशवी घेऊन या आणि 5,000चे चॉईस प्रॉडक्ट घेऊन जा, 1 रुपयाही न देता. म्हणजेच काय? 4 महिने लगातार खरेदी केली तर 5व्या महिन्याला 5,000चे फ्री प्रॉडक्ट्स मिळणार. अशा वेगवेगळ्या कन्सिस्टन्सीच्या ऑफर असतात. मग मला सांगा, मागच्या 10 वर्षात जिथं 6 लाख रुपये गेले तिथं काय काय फ्री मिळालं? किती टक्के डिस्काउंट मिळाला? आणि या ऑफर मध्ये जी कन्सिस्टन्सी ऑफर तुम्हाला समजून सांगितली ना, त्या ऑफर मध्ये जवळपास डिस्काउंट किती टक्क्याचा जातो? 60% डिस्काउंट. मग जी टूथपेस्ट तुम्ही 80 रुपयाला खरेदी केली आहे ना, ती तुम्हाला किती रुपयाला मिळाली? 32 रुपयाला आयुर्वेदिक टूथपेस्ट तुम्हाला वापरायला मिळाली. जी चहा पावडर तुम्ही 99 रुपयाला खरेदी केली आहे, ती चहा पावडर तुम्हाला 40 रुपयाला मिळाली आहे. म्हणजे इतका जबरदस्त डिस्काउंट आपल्याला या ऑफर मध्ये होत असतो. मग याच्यासाठी टाळ्या दुसरं बेनिफिट काय आहे? आपण डिस्ट्रीब्युटर झालो, इथं आता ऑथोराइज्ड डिस्ट्रीब्युटर झालो. इथं आता आपण प्रॉडक्ट स्वतः वापरू शकतो आणि दुसऱ्यांना पण वापरायला सांगू शकतो. सांगू शकतो की नाही? दिवाळीला साड्या घेतल्यात माझ्या मैत्रिणींनी, आणली आणि घरात ठेवली, असं झालं का? 2 व्हीलर बऱ्याच जणांनी घेतल्यात,
मोबाईल घेतले शुभ मुहूर्तावर, आणले आणि तसेच खिशात आणि तसंच पार्किंग मध्ये लावलेत का? नाही. काय केलं? त्याचं आपण प्रमोशन केलं. म्हणजेच काय, डिस्ट्रीब्युटर झाल्यानंतर आपण स्वतः प्रॉडक्ट वापरू शकतो आणि लोकांना ते प्रमोट पण करू शकतो आणि याच्यातून आपल्याला इन्कम कमवण्याची एक संधी पण तयार होते. आता तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा सनेजच्या फ्रीडम प्लॅन मध्ये मी जोरदार टाळ्यांनी स्वागत करते. मग हे 11 प्रकारचे इन्कम प्लॅनचं नावच काय आहे? फ्रीडम. आपल्याला फ्रीडम कुठे माहिती आहे? माहिती आहे? माहिती आहे ना? इतिहासातलंच माहिती आहे. बरोबर. पण कधीतरी वाटतं का पैशांच्या बाबतीत फ्रीडम असावं, कामाच्या बाबतीत फ्रीडम असावं, सगळं सोडून द्यावं आणि निवांत म्हणजे स्वतःसाठीच टाइम स्पेंड करण्याचं पण फ्रीडम असावं? वाटतं का कधीतरी? नाही वाटत. कारण आपली परिस्थितीच अशी असते, हे नाही केलं तर ते होणार आहे, ते नाही केलं तर हे होणार आहे आणि या टेन्शन मध्ये फ्रीडमच आपल्याला कळत नाही. बरोबर की नाही? म्हणून हा प्लॅन कसा आहे? फ्रीडमचा आहे. आणि या फ्रीडम प्लॅन मध्ये मी जे मगाशी सांगितले ते 11 प्रकारचे इन्कम कमवण्याचा चान्स मिळतो. इथं रिटेल प्रॉफिट पण आपल्याला 30% मिळू शकतो. म्हणजे काय, प्रॉडक्ट घेतले आणि विकले त्याच्यामध्ये सुद्धा आपण रिटेल प्रॉफिट 30% काढू शकतो. त्यानंतर डायरेक्ट सेल बोनस हा 7% आहे. डायरेक्ट सेल बोनस म्हणजे काय, आपण ज्या व्यक्तीला इथे खरेदी करायला तयार करतो त्याच्या खरेदीवरती सुद्धा आपल्याला पण बेनिफिट असतो आणि खरेदी करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा बेनिफिट मिळतो. त्यानंतर ग्रोथ बोनस, जिथं आपण स्वतः खरेदी करतो त्या खरेदीवरती 4 ते 12% आपल्याला इन्कम कमवण्याचा चान्स मिळतो. सिल्वर डायरेक्टर बोनस हा 3% असतो. ज्या रँक जसं वाढत जातात तसं इन्कम वाढत जातं. फ्रंटलाईन बिल्डिंग बोनस 10%, ज्यांना आपण या बिझनेस मध्ये आणणार तो जितकं इन्कम कमवतो त्याच्या इन्कम वरती 10% त्याला फ्रंटलाईन बिल्डिंग म्हटलं जातं. त्यानंतर जर बघितलं बिझनेस बिल्डिंग बोनस 19%, लीडरशिप डेव्हलपमेंट बोनस 27%, ट्रॅव्हल बोनस. किती जणांना ट्रॅव्हलिंग करायला आवडतो? प्रत्येकालाच आवडतं. पण का करत नाही? पैशावर नाही. इथं ट्रॅव्हल बोनस घेण्याचा चान्स आहे प्रत्येक महिन्याला. इथं कार बोनस घेण्याचा चान्स आहे 4%, तोही प्रत्येक महिन्याला. इथं हाऊस बोनस म्हणजे घर, स्वप्न आहे की नाही प्रत्येकाचं. या नाशिक शहरामध्ये जिथे राहतो त्या गावामध्ये स्वतःचं एक छानसं घर बांधावं स्वप्न आहे का? किती जणांचं आहे? माझं पण होतं आणि ते आताच पूर्ण झाले. म्हणून इथून आपण आपल्या स्वप्नातलं घर बांधण्यासाठी हाऊस बोनस पण घेतो. तो सुद्धा किती टक्के? 4%. आणि रॉयल्टी जर बघितलं, रॉयल्टी म्हणजे थोडक्यात काय? पेन्शन. मग पेन्शन म्हणायला हरकत नाही. आता गव्हर्नमेंट जॉबवाल्यांना पण पेन्शन आहे का? नाही. मग इथं कंपनीने काही अटी टाकल्या आणि त्या अटी जर आपल्या कंप्लीट झाल्या तर इथं आपण रॉयल्टी सुद्धा घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपण 11 प्रकारचे इन्कम इथं घेण्याचा आपल्याला चान्स मिळतो. त्यानंतर जर बघितलं तर बिझनेस प्लॅनचे फीचर्स काय आहे? जनरेशन टाइप बिझनेस आहे. जनरेशन म्हणजे जनरेशन टू जनरेशन चालणारा हा बिझनेस प्लॅन आहे. त्यानंतर ओनली प्रमोशन होतं, डिमोशन होत नाही. नेव्हर रीच झिरो, आपल्या पिढी कधीच झिरो होत नाही. या पद्धतीने सगळ्यात महत्त्वाच्या विषयाकडे घेऊन जाणार आहे तुम्हाला, तो म्हणजे अनलिमिटेड इन्कम इथं आपण करू शकतो. इन्कमला कोणतंही लिमिट लावलेलं नाही. यासोबत जर आता ऍक्टिव्ह इन्कम घ्यायचं तर ऍक्टिव्ह इन्कम कशा पद्धतीने घेतलं जाणार? आपल्याकडे 3 पद्धतीच्या फ्रँचायझी आहेत. त्यामध्ये पहिली जी आहे ती आपण सुरुवात करू शकतो 5,000च्या खरेदीने, जी मगाशी समजून सांगितली. 5,000ची खरेदी केली तर त्यावर साधारणपणे रिटेल प्रॉफिट हा 1,500 रुपयाचा मिळतो. त्यानंतर 750 रुपयाचे फ्री प्रॉडक्ट, 100 रुपये कॅशबॅक, म्हणजे 5,000च्या खरेदीवर 2350 रुपयाचा बेनिफिट होतो. हा झाला कोणता माइंड झाला? हा कस्टमर माइंड झाला. पण जर ज्याला बिझनेस करायचा आहे आणि पहिल्या स्लाइड मध्ये दाखवलेली स्वप्न कंप्लीट करायची आहेत तर त्याच्यासाठी अजून पुढच्या काही गोष्टी आहेत. त्यामध्ये सेकंड एक्झाम्पल आहे ज्याला आपण सनीज बास्केट म्हणतो. त्यामध्ये वेगळं काही नाही, फक्त 15,000ची खरेदी केली तर 15,000च्या खरेदीवरती 7,500 पॉईंट होतात आणि या 7,500च्या पॉईंट वरती आपल्याला
1250 रुपयाचा कॅशबॅक देते. 15,000वरती जर प्रॉफिट बघायला गेलं तर 7,250% प्रॉफिट निघतंय की नाही? निघतंय की नाही? आणि जर आपल्याला अजून असं वाटत असेल की हे थोडं मीडियम आहे, असं काहीतरी मार्ग सांगा की ज्याच्यातून आमचं विमान थोडंसं लवकर आमच्या घरापर्यंत गाडीपर्यंत गेलं पाहिजे. तर त्यांच्यासाठी ऑप्शन आहे की 30,000ची खरेदी जर केली, ज्याला आपण सनेज कॉर्नर म्हणतो, या खरेदीवरती आपल्याला साधारणपणे 5,000चे फ्री प्रॉडक्ट मिळतात. 1,200 रुपयाचा कॅशबॅक आपल्या अकाउंटला येतो आणि हे प्रॉडक्ट जर आपण लोकांना शेअर केले तर शेअरिंग मधून आपल्याला जवळपास 9,000 रुपयाचा रिटेल प्रॉफिट होतो. इथं सुद्धा 30,000च्या खरेदीवरती 15,200 रुपयाचा प्रॉफिट होतो. म्हणजे काय? कोणत्याही मॉडेलने आपण सुरुवात केली तरी जवळपास आपल्याला किती टक्क्याचा डिस्काउंट मिळतो? 50% डिस्काउंट मिळतो मित्रांनो. म्हणजेच काय, आज मार्केटमध्ये असा कोणता व्यवसाय आहे की जो आपल्याला स्टार्ट केल्यानंतर 50% प्रॉफिट मिळवून देतो? आहे का व्यवसाय? नाही. मग तुम्ही म्हणाल हे खरंच आहे का? तर याच्यानंतर तुम्हाला ती लोक सुद्धा इकडे बघायला मिळणार आहे. त्यानंतर जर बघायचं झालं मित्रांनो तर पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय? पॅसिव्ह इन्कम जर घ्यायचं तर फक्त आपणच काम नाही करायचं, तर आपल्या सोबत घेऊन जर लोकांना काम केलं तर त्यातून सुद्धा पैसा जनरेट होतो. मला जर हे प्रॉडक्ट छान वाटले, मला जर कन्सिस्टन्सी ऑफर छान वाटली, मला जर वाटतंय की मी एक हाऊसवाईफ आहे, माझ्यासारख्या अशा कितीतरी फॅमिलीज आहेत की जिथं पैसे